आज नवीन मेंबरला जर यायचं आहे तर काय प्रोसेस, काही स्क्रुटिनी आहे का? लॉग इन करून प्रोफाईल पाठवणं, म्हणजे आता कसं काम करतो? पहिल्यांदा आम्ही काय करायचो, पहिल्यांदा मराठी म्हणून आम्ही पहिल्यांदा एंट्री द्यायचो. आता आम्ही इंटरव्ह्यू घेतो. ओके. इंटरव्ह्यू घेऊन त्याचा जर आम्हाला असं वाटलं, खात्री वाटली, सिबिल पण चेक करतो. जर कधी असं वाटलं तेव्हा आम्ही रेफरन्स ज्यांनी दिलाय त्याला विचारतो, बाबा याचं मार्केटमध्ये रेप्युटेशन कसं आहे, हा फक्त घेणारा आहे का देणारा पण आहे व्यवसाय, हा, याचे कनेक्ट कुठे, त्याचा रीच कुठपर्यंत आहे. कारण काय होतं, नुसती घेणारे सॅटर्डे क्लबला मेंबर नकोय. देणारे मेंबर, देणं जेवढं तुम्ही जास्त देता तेवढं तुम्हाला मिळणार. हा नियम आहे सृष्टीचा. प्रत्येक आपल्या आध्यात्मिक संतांनी पण आपल्याला हेच सांगितलंय, द्या मग तुम्हाला मिळणार. तर आम्ही या पद्धतीने मेंबर्सला पहिल्यांदा 2 मीटिंगला बोलवतो, इन्व्हाइट करतो. सॅटर्डे क्लबचा आमचा एक ओरिएंटेशन प्रोग्राम पण असतो. त्याच्यामध्ये सॅटर्डे क्लबमध्ये कसं वागायचं, कसं हे करायचं, कुणाला तुम्हाला अडचण आली तर कुणाला हायरार्की प्रमाणे भेटायचं, कुणाला तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर कुणाला विचारायचे प्रश्न, त्याचे उत्तर जर नाही आलं तर तुम्ही एखादी मेल करू शकता, हे करू शकता. आम्ही सगळ्या म्हणजे आम्ही हायरार्की फार चांगल्या पद्धतीने हे केलेली. आणि आता सॅटर्डे क्लब हे वेल स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन कडे चालले आणि एसओपी ठरलेले. मेन म्हणजे काय, एखादी संस्था जर वाढवत असेल तर त्याच्या सिस्टीम अँड प्रोसेस फार स्ट्रॉंग करणं, म्हणजे ती प्रणाली तयार झाली की संस्था नकळत फार चांगल्या पद्धतीनं वाढते. तर आम्ही सिस्टीम अँड प्रोसेस आणून मेंबरचं पहिल्यांदा आम्ही इंटरव्ह्यू घेतो आणि त्याचं पोटेन्शियल आहे, त्याला बिझनेस किती आहे, त्याला काय गरज आहे, त्याची नीड काय आहे, त्याला कुठल्या पद्धतीमध्ये बिझनेस लागणार आहे, अशा पद्धतीने आम्ही मग सॅटर्डे क्लबची व्याप्ती त्या पद्धतीने वाढवतो.